नमस्कार सर्वांचं मी स्वागत करतो ज्ञानवर्समध्ये. मी कृष्णा. आजच्या या भागामध्ये तुम्हाला मी आमची पुण्याची जी पहिली ट्रिप घडली होती, पहिली ट्रिप मीन्स पुण्यामध्येच घडलेली. आम्ही पुण्याच्या थोडस साईडला येतो, हडपसर साईडला येतो. तर तिथं मांजरी म्हणून एक गाव आहे, तिथं कॉलेज आहे आमचं प्रॉपर. पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे, पीडीएच मांजरी. तिथले आम्ही विद्यार्थी आहोत. तर कॉलेज स्टार्ट होण्याचा मेसेज आला, आम्ही तिथं पोहोचलो. हॉस्टेलमध्ये आम्ही सगळे फ्रेंड्स तिथले मिळालो. हॉस्टेलमध्ये सगळे गॅदर झालो. ओरिएंटेशन आमचे 4 दिवस चालले. रोज सकाळी 9 ला जायचो, 1 पर्यंत ओरिएंटेशन करायचो आणि परत हॉस्टेलच्या रूम वरती परत यायचो. असे ओरिएंटेशन केले आणि ओरिएंटेशनच्या वेळेस आमची ओळख झाली. हॉस्टेलमध्ये आम्ही फर्स्ट इयरचे फक्त 5 विद्यार्थी होतो. एक परिमल जाधव, एक पवन, प्रशांत, रुपेश आणि मी. तर ओरिएंटेशन नंतर आम्ही डिसाईड केलं की चला आता शनिवारवाडा फिरून येऊ. शनिवारवाडा यासाठी की पुण्यामध्येच आहे आणि आम्हाला सिटी नवीन होती, एवढं नॉलेज नाही. पीएमपीएल नी साध्या बसनी ट्रॅव्हल कसं करायचं ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं त्यावेळेस, पूर्ण नवं होतं. तर ओरिएंटेशनला जायच्या वेळेस आम्ही बघायचो की कॉलेजच्या बाहेर पीएमपीएल उभी आहे, पीएमएल बस उभी आहे आणि त्या बसचा नंबर 160 आहे आणि जी की शनिवारवाड्याला जातं. आता आम्ही सर्वांनी डिसाईड केलं की चला शनिवारवाडा किंवा दगडूशेठ वगैरे फिरून येऊ आपण. कसं आहे, एक वेळा बघू. सगळे लोक खूप नाव घेतात या जागेचं, दगडूशेठ. जो कोणी आला पुण्याला तो पहिले विचारतो की दगडूशेठला गेला की नाही. म्हटलं असं काय असेल तिथं, आता बघून येऊ. मग डिसाईड केलं की संडे पण आहे, सुट्टी पण आहे, कॉलेज उद्या चालू होणार, तर आपण दगडूशेठला फिरायला जाऊया. सर्वात आधी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. स्क्रीनवरती जो दिसत आहे तो रुपेश राणे, माझा रूममेट. त्यानंतर जो दिसतोय तो परिमल जाधव. परिमल जाधव सोलापूरचा प्रॉपर, हा सुद्धा माझा रूममेट आहे. त्यानंतर जो स्क्रीनवरती आहे तो आहे प्रशांत काळे, हा प्रॉपर लातूरचा आहे. आणि त्या आफ्टर जो दिसतोय तो म्हणजे पवन जाधव. पवन हा नाशिक आहे. पवनचं इंट्रोडक्शनच भारी लिहिलंय मी तिथं, नाशिकची आशिक. तर आम्ही 5 जण मिळून पूर्ण आम्ही डिसाईड केलं की चला आता दगडूशेठला जाऊया. सकाळी तयार झालो, पीएमपीएल मध्ये बसलो, 70 रुपीजची पास काढली. पासचं सुद्धा नव्हतं माहिती आम्हाला की इथं पास चालतं वगैरे. तिथे इन्क्वायरी केली, माहिती पडलं की 70 रुपयाची एक पास असते आणि ते पास काढून आपण ऑल ओव्हर पुणे विद इन दॅट रेंज फिरू शकतो. पास काढली आणि आम्ही तिथून पोहोचलो दगडूशेठ हलवाई गणपतीकडे. तर दगडूशेठला पोहोचलो. आता मंदिराच्या बाहेर होती गर्दी. रविवार होता आणि काही चतुर्थी की काहीतरी होती वाटतं तेव्हा. तर त्यामुळे मंदिरामध्ये होती गर्दी. आता आम्ही म्हटलं की इथं कधी आम्ही लाईनीमध्ये उभं राहिलो तर बाकीचं एरिया आजूबाजूचा आमचा फिरणं राहून जाईल. तर त्यामुळे आम्ही काही मंदिराच्या लाईनीमध्ये लागलो नाही. म्हटलं दर्शन नंतर पण करता येईल. मग दर्शन करायसाठी गेलोच नव्हतं मुळात. म्हणजे आमचं मेन उद्देश नुसतं फिरायचा होता, फिरायसाठी गेलेलो. मग बघितलं तिथं खूप गर्दी होती. तिथं फोटोज वगैरे काढले, बाहेरूनच दर्शन घेतलं रोडवरतून, रोड साईड वरती आपण बघतो तिथून. तिथून वॉक करत आम्ही शनिवारवाड्याला आलो परत. शनिवारवाडा स्टॉपला उतरलो, तिथून दगडूशेठला गेलो. आधी तिथं बघितलं गर्दी आहे, परत शनिवारवाड्याला आलो. तिथं पास काढली आतमध्ये जायची आणि शनिवारवाड्यामध्ये गेलो. एक मूवी आलेली बाजीराव मस्तानी म्हणून. म्हटलं यामध्ये शनिवारवाड्याचा उल्लेख झालाय, काहीतरी छान असेल म्हटलं आतमध्ये. तसं छानच आहे आतमध्ये, पण गेलं की समजतं कसं आहे. तर तिथं शनिवारवाड्यामध्ये गेलो. शनिवारवाड्यामध्ये जी जुनी मॉन्युमेंट आहे शनिवारवाड्यात ते बघितली. बाजीराव पेशव्यांनी जी बनवलेली ती बघितलेली. आतमध्ये तिला फिरलो, प्रत्येक जागा बघितली. सध्या तर मीन्स पडलंय असं आपण म्हणू शकतो. फक्त गार्डन्स वगैरे आहेत तिथं, लॉन टाईप वाटतो तो आतमध्ये. तिथं फोटोज वगैरे घेतली, बाहेर आलो. आता टाइम एवढा नव्हता झालेला, मीन्स काही दुपारचे आम्हाला वाजले असतील त्या टायमाला 1 की काहीतरी. 1 पण नसेल, 12 झाले असतील तेव्हा.
त्यानंतर डिसाईड केलं की 12च झालं, अजून अजून तो खूप वेळ आहे आपल्याकडं, आता कुठे जायचं. तो म्हटली तर जवळच पर्वती म्हणून एक जागा दिसते गुगल मॅप वरती. लोकेशन आम्हाला माहिती पण नव्हतं की इथं पर्वती म्हणून काहीतरी जागा आहे. आम्ही डिसाईड मग केलं की चला पर्वतीला जाऊया. तिथून वॉक करत आम्ही गेलो पर्वतीला. पर्वतीला गेलो. आता पर्वती हिल्स दुरून बघितली, मस्त म्हटलं हे तर ट्रेकिंग वाटतं मस्त. सगळे एक्साइटेड होतो. स्टार्ट केलं बॉटम पासून आणि ते चढता चढता दम लागायला लागला हळूहळू. दम इन द सेन्स असं प्रॉपर म्हणू नाही शकत आपण दम, बट थकायचो कारण की चढाव आहे तो शेवटी. तो चढलो चढलो वरती आलो. वरती एक मंदिर आहे, त्यानंतर संग्रहालय आहे, म्युझियम आहे. ते म्युझियम बघितलं, मंदिर बघितलं आणि तिथं मागच्या साईडनी थोरले बाजीराव पेशव्यांची एक मूर्ती आहे, एक विष्णूचं मंदिर आहे विष्णुदेवाचं. तिथं तिथं एक किस्सा घडलाय. आता आम्ही सगळे नवे होतो आणि आम्हाला पुण्याची एवढी काही आयडिया नव्हती. तर असं शांत एरिया आहे, तिथं कोणी शक्यतो येत येत जात नाही असं वाटतं मला तरी. तिथं मुलं मुली बसलेले होते, तर त्यावरतून आम्ही एक व्हिडिओ काढलेली, तुम्ही बघू शकता. परिमल पंत, आम्ही आपल्याशी बोलतो. आपले काय मत आहे कशाबद्दल? इथं घडलेल्या प्रकरणावरती? माझं मत काही नाही याबद्दल. तर आम्ही प्रशांत रावांना हे विचारतो की आपलं काय मत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला पाहिजे. सेक्शन कोणतं का असणार, काय करावं, ती जागाच त्यांची बाला काय म्हणतात त्यांना, हा इकडं ऑफिस. मुलींमुळे बरबाद. कोण हो? काय नाव, बाजीराव पेशवा. असे वय हा. असे मस्तानी मस्तानी ओके. मस्तानी. व्हिडिओ मध्ये परिमलला निर्मल म्हटलंय मी, तसं सुरुवातला मला नाव सुद्धा नव्हते माहितीये का दुसऱ्यांचे. त्याचं नाव परिमल होतं, मी त्याला निर्मल म्हणतोय. परिमल पंतला निर्मल पंत. प्रशांत होता सोबत, तुम्ही बघू शकता. आता त्यामध्येच पवन आणि रुपेची गंमत दाखवतो तुम्हाला एक, बघा. आपण बघू शकतात मुलं हे असे आगाऊ कामं करतात, असे जाऊन खाली. असले आगाऊ मुलांमुळं, असे आगाऊ मुलं जे आहे यांच्यामुळं आपलं पर्यावरणाचा तर नाश होतोच, पण जी आपली संस्कृती आहे ती सुद्धा भंग होते. तर असं होतं ते. त्यानंतर आम्ही खाली उतरलो पर्वतीहून उतरलो, चालत चालत मेन रोड वरती गेलो. तिथे एका हॉटेल बघितली. हॉटेलवरती आता सगळे थकलेलो होतो, जेवण नव्हतं केलं आम्ही, सकाळी फक्त नाश्ता केलेला. नाश्ता पण दगडूशेठच्या इथे एक शेगाव कचोरी, मी विदर्भाचा आहे, संत गजानन महाराजची नगरी शेगाव मला इथून खूप जवळ आहे. तर म्हटलं की शेगाव कचोरी मीन्स विदर्भाची, विदर्भियन्सला सगळ्यात आवडणारी फेवरेट गोष्ट म्हणजे कचोरी राहते, आणि ती पण शेगाव कचोरी म्हटल्यावरती एक लक्ष आकर्षित करते. मग पुण्यामध्ये तिथे गेलो, म्हटलं शेगाव कचोरी लिहिलेलं आहे, चांगलं असेल. डिसअपॉइंट झालं शेवटी. नाश्ता तसाच केलेला. मग तर दुपारी भूक लागलेली, एवढं सगळं फिरलं तर भूक लागली ऑफकोर्स, खूप दमलेलो होतो. तिथं आता गेलो तर हॉटेलवरती मेन्यू कार्ड तर खूप छान. हॉटेल ते रेस्टॉरंट असं मोठं दिसे, पण पाहिलं तर एकही डिश तिथं अवेलेबल नव्हती. शेवटी त्याला विचारलं जे अवेलेबल आहे ते सांग, मग त्याने काहीतरी डिशेस सांगितले. तिथं थोडस जेवण केलं आणि आता परत जायचा प्रश्न आला. आम्ही 5 जण नवे होतो आता या पुणे सिटीमध्ये. आता म्हटलं की इथून जायचं कसं, नियरेस्ट जागा कोणती जिथं बस थांबते आम्हाला ती सुद्धा माहिती नाही. ठीक आहे गुगल मॅप आहे, असं काही म्हणू नाही शकत आपण की माहिती नाही, मॅप्स वरती सगळं दिसतं. पण आता जिथे ती बस थांबते ती जागा आमच्या पासून बरीच लांब, आणि आता आम्हाला चालायचा आला कंटाळा. जेवण झालं मस्त फुल, चालायचा आला कंटाळा. तर आता डिसाईड केलं की कॅब बुक करूया. मग कॅब बुक करायचा प्रयत्न केला. फर्स्ट विचारमध्ये तर आम्हाला कॅब पण बुक नव्हता करता आली. प्रयत्न केला, ती गोष्ट वेगळी. आणि फायनली एक कॅब आली. त्या कॅब मध्ये आम्ही 5 जण बसलो, 6 सीटर बुक केलेली.
4 सीटर तर करू नव्हतं शकत कारण की 5 जण होतो आम्ही. 6 सीटर बुक केली आणि बसलो आम्ही कारमध्ये, कॅबमध्ये. पाऊस सुरू होता मस्त आणि कॅबमधून डायरेक्ट मांजरी बुद्रुकला आम्ही पोहोचलो. जर्नी खूप छान होती आणि फर्स्ट एक्सपिरियन्स होता जो की माझ्या रूममेट सोबत, माझ्या हॉस्टेलमेट सोबत मी घेतला होता. पुण्यामध्ये त्यांच्यासोबत फर्स्ट टाइम फिरायला गेलो अशा सिटीमध्ये जिथं कसं आहे काही माहिती नाही. त्यामध्ये फ्रेंड्स सोबत होते. ती जी ट्रिप होती ते खूप मेमोरेबल होती. यामध्ये असं सस्पेन्स टाईप वगैरे स्टोरी नव्हती ही मला माहिती आहे. ही एक नॉर्मल स्टोरी होती. पण ही एक मेमरी म्हणून आहे आमच्यासाठी तरी. जस्ट शेअर करायची होती म्हणून शेअर केली. तर चांगलंच आहे. धन्यवाद.